लोकसभेत काल वित्त विधेयक 2024ला मंजुरी मिळाली। या विधेयकावर सभागृहात चर्चा झाल्यानंतर आणि वित्तमंत्री पंकज चौधरी यांच्या उत्तरानंतर विधेयकाला बहुमताने मंजुरी देण्यात आली। यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पात आयकर दरात कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आला नाही, असं पंकज चौधरी यांनी यावेळी उत्तर देताना सांगितलं। दरम्यान संसदेच्या आजच्या कामकाजात संविधान अनुसूचित जाती जमाती आदेश सुधारणा विधेयक 2024 मांडलं जाणार आहे। या विधेयकामुळे आंध्र प्रदेशातल्या अनुसूचित जाती जमातींचा समावेश सूचित केला जाणार आहे। त्याचबरोबर ओदिशामध्ये अनुसूचित जाती आणि जमाती सूचीमध्ये सुधारणा करण्यासाठी विधेयक देखील मांडलं जाणार आहे। याशिवाय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव जल प्रदूषण निवारण आणि नियंत्रण दुरुस्ती विधेयक 2024 मांडतील। ही तिन्ही विधेयकं राज्यसभेत याआधीच मंजूर झाली आहेत। राज्यसभेत अंतरिम अर्थसंकल्पावर सुरू असलेली चर्चा आजही पुढे सुरू राहणार आहे।